नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर आजची जी काही माहिती असणार आहे ती आपले एस-टी महामंडळ जे काय महाराष्ट्राचं एस-टी महामंडळ असणार आहे त्यांच्यासाठी त्यांच्याकडून एक महत्त्वाचं अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीत असेल की एस-टी महामंडळामध्ये जे काही आपण तिकीट काढतो ते आता सध्या ऑफलाईन पद्धतीनेच काढत असतो. त्यामध्ये सुट्टे पैशाचा खेळ हे खूप अडचणी यामध्ये येत आहेत. तर याच संपूर्ण गोष्टीचा विचार करून आता एस-टी महामंडळाने पूर्ण जे काही तिकीट आहे, ती तिकीट सुविधा पूर्ण ऑनलाईन पद्धतीने ते करण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, तुम्हाला आता एन-सी-एम-सी कार्ड अशा प्रकारे एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या कार्डाअंतर्गतच आता तुम्ही तुमचं जे काही एस-टीचा प्रवास असेल, तुम्ही या कार्ड थ्रू करू शकता. आज आपण नेमकं एन-सी-एम-सी कार्ड हे काय असतं, कशाप्रकारे आहे, त्याचबद्दलचं अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही महत्त्वाची योजना एस-टी महामंडळाअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून जे बी विद्यार्थी असतील, दिव्यांग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अशा प्रत्येक व्यक्तींना या योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे. या कार्डचा नक्कीच फायदा होणार आहे. तर एन-सी-एम-सी कार्ड काय आहे ते जाणून घेऊया. या कार्डसाठी अप्लाय कशा करू शकता? याचा फायदा काय आहे? तोटे काय आहेत? याबद्दलची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच यासाठी हे कार्ड कशाप्रकारे काढू शकता त्याची डिटेल माहिती यामध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता आज आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत जे काही एन-सी-एम-सी कार्ड आहे म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे एक स्मार्ट कार्ड एस-टी महामंडळामार्फत लॉन्च करण्यात आलेले आहे. तर याचबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत. सवलतधारकांसाठी एस-टीच्या एन-सी-एम-सी कार्ड धारकांची नोंदणी करण्यापासून ते रजिस्ट्रेशन करण्यापर्यंत ए टू झेड डिटेल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मुंबईत 23 फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या म्हणजेच एस-टीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट इथे उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस-टी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एन-सी-एम-सी प्रणाली इथे लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे आता पूर्ण जे काही एस-टी महामंडळ असणार आहे ते पूर्ण डिजिटल इथे करण्यात आलेलं आहे. यामध्ये आता पूर्वीसारखं जे काही सुट्ट्या पैशासाठी लढाई व्हायची म्हणजे मारामारी व्हायच्या, झगडे व्हायचे, आता ते यामध्ये होणार नाही. पूर्ण डिजिटल सुविधा इथे एस-टी महामंडळाने आता इथे केलेली आहे. सध्या या स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू झाली असून प्रत्येक आगारात व विभागीय कार्यालयात सवलतधारकांनी योग्य ती कागदपत्रे व शुल्क भरून एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड इथे घ्यावीत असे आवाहन एस-टी महामंडळामार्फत करण्यात आलेले आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला याच कार्डचा उपयोग केला जाणार आहे. म्हणजे जे काही महिलांना आर्थिक योजनेअंतर्गत याच्यामध्ये लाभ दिला जात होता म्हणजेच अर्ध तिकीट झालं, हाफ तिकीट झालं, 75 तिकीट झालं, हे पूर्ण जे काही तिकिटाचे विविध योजनेचे फायदे होते ते पूर्ण फायदे आता तुम्हाला या कार्ड थ्रूच इथे भेटणार आहे. तर यामध्ये सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक परिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी या प्रकल्पामुळे साध्य होणार असून या प्रकल्पासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि एन-एस-डी-एल पेमेंट ऑफ बँक यांच्याशी करार केलेला आहे. या दोन्ही कंपन्यांशी करार करून ही पूर्ण डिजिटल सुविधा इथे लॉन्च करण्यात आलेली आहे. आता कोणाला हे एन-सी-एम-सी कार्ड देण्यात येणार आहे म्हणजे कोणकोणत्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. तर या नव्या योजनेत समाजातील विविध सवलतीधारक घटकांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये सर्वात अगोदर आपले शालेय विद्यार्थी ते असणार आहे. शैक्षणिक असेल, तांत्रिक असेल, शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला याचा सरळ योजनेअंतर्गत लाभ भेटणार आहे. सरळ क्रमांकासाठी जोडलेले जे काय कार्ड दिले जाईल हे संपूर्ण या विद्यार्थी मित्रांना दिलं जाणार आहे. कारण की पाहायला गेलं तर सर्वात जास्त विद्यार्थी मित्र, ज्येष्ठ नागरिक या एस-टी महामंडळाचा उपयोग करत आहेत. ज्येष्ठ नागरिक व महिला पण या योजनेचा लाभ इथे घेऊ शकतात, या कार्डचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक झालं, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक झालं, महिला प्रवाशांना झालं, आधार संलग्न असेल अशा प्रत्येक व्यक्तींना याचा लाभ इथे दिला जाणार आहे. म्हणजे जे व्यक्ती ज्येष्ठ नागरिक महिला असतील, जे अमृत ज्येष्ठ नागरिक या योजनेत असतील, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक असतील, महिला नागरिक असेल, अशा सर्व व्यक्तींना याचा लाभ इथे दिला जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींना सुद्धा UDID क्रमांक जोडून या कार्डचा लाभ घेता येणार आहे. पुरस्कारार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अधिकृत पत्रकार आणि राष्ट्रस्तरीय पुरस्कार विजेत्यांना मुख्यालय विभागीय कार्यालय आग्रामार्फत इथे वितरित करण्यात येणार आहे.
तर मी काय जेवढ्यांची नावे सांगितलेली आहे संपूर्ण व्यक्तींना याचा फायदा इथे होणार आहे. आता यामध्ये कार्डची वैशिष्ट्ये काय आहे? म्हणजे प्रवासात स्मार्ट कार्ड कशा प्रकारे याचा फायदा दिला जाणार आहे? तर या कार्डची जी काही किंमत असणार आहे ती फक्त ₹199 विथ जी-एस-टी इथे असणार आहे. म्हणजे फक्त ₹199 मध्ये पूर्ण कार्ड तुम्ही ते काढू शकता. जर जुने कार्ड असेल तर तुम्हाला जुने कार्ड जमा करून नवीन कार्ड फक्त ₹150 मध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे. नवीन कार्ड हे पूर्णपणे ₹199 इथे तुम्हाला दिलं जाणार आहे. वॉलेट मर्यादा ही किमान ₹100 ते ₹50 पटीने रिचार्ज तुम्ही इथे करू शकता. म्हणजे जे काही याचं वॉलेट असणार आहे ते 50 त्याची किंमत कमीत कमी जी काही लिमिट असणार आहे म्हणजे मिनिमम बॅलन्स ₹100 असलं पाहिजे आणि 50च्या पटीनं तुम्ही त्यामध्ये पैसे डिपॉझिट करू शकता. मग त्या कार्डला रिचार्ज जर तुम्हाला करायचा असेल तर ATM मशीन तुम्हाला इथे दिली जाईल. अधिकृत वेबसाईट असेल तिथून तुम्ही रिचार्ज करू शकता. मोबाईल ॲपद्वारे करू शकता किंवा जे काही नियुक्त एजंट असतील एस-टी बस स्टँडजवळ जे काही स्टॉप असतील त्या ठिकाणी तुम्ही त्या एजंट थ्रू पण रिचार्ज इथे करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण वैशिष्ट्य इथे असणार आहे. हे पूर्णपणे ATM कार्डसारखं डिजिटल कार्ड असणार आहे, जिथून तुम्ही आता डिजिटलरित्या काही पैशाची जनगणना नसताना सुद्धा तुम्ही आता पूर्ण एस-टीचा प्रवास इथे करणार आहे. म्हणजे जे काही पूर्ण आयडी असेल ती तुम्ही तुमची त्या कार्डमध्ये इथे साठवून इथे ठेवली जाणार आहे. तर नक्कीच तुम्हाला या नवीन डिजिटलचा फायदा एस-टी महामंडळाअंतर्गत होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो NCMC अंतर्गत ही महत्त्वाचं कार्ड इथे लॉन्च करण्यात आलेलं आहे. नक्की तुम्ही पण अजून कार्ड काढलं नसेल तर जवळचं जे काही आपलं एस-टी बस स्टँड असेल तिथे तुम्ही जाऊन काढू शकता. आता मित्रांनो कोणत्याही व्यक्तींना कुठून हे कार्ड काढलं जाईल त्याचं पण अपडेट इथे दिलेलं आहे. म्हणजे सवलतीचा प्रकार पाहायला गेलं तर इथे महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, इष्टियन, दिव्यांग, विद्यार्थी, इतर सर्व सवलत नसलेले प्रवासी अशा प्रत्येक व्यक्तींना बस डेपो नियंत्रण केंद्र या ठिकाणी दिलं जाईल. म्हणजे बस डेपो किंवा नियंत्रण केंद्र असेल या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे कार्ड उपलब्ध करून दिलं जाईल. फक्त अधिकृत जे काही एजंट असतील ते फक्त विद्यार्थ्यांना आणि इतर सवलत नसलेल्या प्रवाशांना इथे काही ठिकाणी दिलेले नाहीत. तर ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर हे कार्ड मिळवायचं असेल त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट पाहायला गेलं तर महिलांसाठी आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आधार कार्ड, दृष्टीहीन जे काही दृष्टी नसतील त्यांना वैश्विक ओळखपत्र, दिव्यांग असतील त्यांना पण वैश्विक प्रमाणपत्र म्हणजे जे काही डिसेबिलिटी प्रमाणपत्र असेल ते, विद्यार्थ्यांसाठी सरळ क्रमांक, इतर सर्व सवलतींसाठी शासकीय प्रमाणपत्र आणि सवलत नसले आपल्यासारख्या विद्यार्थी मित्रांसाठी मोबाईल नंबर आणि त्याचा OTP अशा प्रकारे तुम्हाला इथे संपूर्ण डॉक्युमेंट लागणार आहेत. आधार कार्ड हे मॅन्डेटरी आहे. तर हे संपूर्ण डॉक्युमेंट आणि तिथे जाऊन तुम्ही हे जे काही NCMCचं कार्ड असेल ते ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे. नक्कीच एस-टी महामंडळाअंतर्गत पूर्ण डिजिटल युग इथे करण्यात आलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.